ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. गुरुपौर्णिमा हा आपल्या जीवनातील अत्यंत पवित्र आणि मंगल दिवस आहे. हा दिवस आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा दिवस आहे. अनेक स्वामी भक्त आणि दत्तभक्त या दिवशी श्री गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प करतात. पण प्रत्येक वर्षी काही प्रश्न वारंवार विचारले जातात. पारायण नेमकं कधी सुरू करावं? एका पारायणासाठी योग्य तारीख कोणती? 3 पारायणं करायचे असतील तर त्याची सुरुवात कधी करावी? तसेच काही कारणामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता करता आली नाही तर काय करावं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सोप्या भाषेत आणि क्रमाने उत्तरे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पारायण करताना महत्त्वाचे नियम, आहार विहार, पूजेची मांडणी आणि काही आवश्यक सूचना देखील पाहणार आहोत. आणि त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या गुरुचे नाव नक्की लिहा. कदाचित यातील एखादी माहिती तुमचे पारायण अधिक श्रद्धापूर्वक आणि निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास मदत करेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि गुरुपौर्णिमा यंदा 29 जुलै बुधवार 2026 या दिवशी आलेली आहे. आता गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याच स्वामी भक्तांना, दत्तभक्तांना गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं असतं, मग ते कधी करावं, कसं करावं? 21 दिवसांची सेवा करायची असेल त्यांनी 9 जुलैला ही सेवा सुरू करायची आहे आणि 29 जुलैपर्यंत आपल्याला या सेवा करायच्या आहेत. त्याचप्रमाणे गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला जर का एक पारायण करायचं असेल तर ते कधी करायचं? तर हे पारायण तुम्ही 23 जुलैला चालू करायचं आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी याची तुम्हाला सांगता करायची आहे. ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता करायची असेल त्यांनी गुरुपौर्णिमेच्या 7 दिवस अगोदर म्हणजेच 23 जुलैला हे पारायण करायचं आहे. तर बघा, आता बऱ्याच महिला अशा असतात ज्यांना अडचणी येतात, मासिक धर्म असतात. मग अशा वेळेस त्यांना 7 दिवसाचं पारायण किंवा त्याचं उद्यापन किंवा त्याची सांगता गुरुपौर्णिमेच्या दिवशी करता येत नाही. मग अशा महिलांनी, ताईंनी किंवा दादांनी हे पारायण कधी चालू करायचं? तर बघा, मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. ज्यावेळेस तुमच्या मनात येईल त्या दिवसापासून तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करू शकता. मग आता गुरुपौर्णिमेला सांगता नाही झाली, त्याच्या अगोदर तुमची सांगता झाली तरीसुद्धा चालणार आहे किंवा नंतर सांगता झाली तरीसुद्धा चालणार आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या सोयीनुसार, तुमच्या घरातल्या अडचणी बघून तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करू शकता. ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता करायची आहे त्यांनी 23 जुलैला हे पारायण करायला सुरुवात करायची आहे. आता पारायण चालू करताना ती सुरू करण्याच्या दिवशी अमावस्या किंवा एकादशी नसावी. त्याचप्रमाणे उद्यापन अमावस्या किंवा एकादशीच्या दिवशी येणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. तुम्ही कॅलेंडरमध्ये नीट बघा. पहिल्या दिवशी आणि 7व्या दिवशी अमावस्या किंवा एकादशी नसावी. पारायणाच्या मध्ये अमावस्या आली तरीसुद्धा चालेल, परंतु उद्यापनाच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी अमावस्या आणि एकादशी अजिबात नसावी. हे दिवस बघून तुम्ही हे पारायण कधीही चालू करू शकता. आता ज्यांना 3 पारायण करायचे असेल त्यांनी कसं करावं? तर बघा, 9 जुलैला तुम्ही हे पारायण करायला सुरुवात करायची आहे. 7व्या दिवशी तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे. अगदी साध्या पद्धतीने घरातल्या घरात तुम्ही स्वयंपाक बनवून उद्यापन देखील करू शकता आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचं पारायण करायला सुरुवात करायची आहे. पुन्हा 7 दिवसांनी तुम्हाला त्याचं उद्यापन करायचं आहे. पुन्हा दुसऱ्यांदा तुम्ही दुसऱ्या दिवशी पारायण करायला चालू करा आणि याचं उद्यापन तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे. आता हे छोटे छोटे नियम आहेत ते पाहूया. त्याचप्रमाणे बघा, हे पारायण करताना आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन कडकडीत करायचं आहे.
मांसाहार अजिबात घरात करायचा नाही. गादीवर झोपायचं नाही. परान्न अजिबात घ्यायचं नाही. खाण्याचे काही नियम आहेत. त्यात कांदा, लसूण, तिखट मसाल्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ अजिबात घ्यायचे नाहीत. त्याचप्रमाणे आपल्याला एकच धान्य खायचं आहे. म्हणजेच 7 दिवस तुम्ही चपाती खाणार असाल तर तुम्ही चपातीच खा. ज्वारीची भाकरी खाणार असाल तर ज्वारीची भाकरीच खा. भात खायचा नाही, कारण भात खाल्ल्याने सुस्ती, आळस येतो. त्याचप्रमाणे द्विदल धान्य खायचं नाही. जे शेंगदाणे आहे, डाळी-साळी आहेत, हे द्विदल धान्य आपल्याला अजिबात खायचं नाही. तुम्ही सर्व प्रकारच्या पालेभाज्या खाऊ शकता. यामध्ये फक्त शेपूची भाजी खाऊ नये, कारण शेपूची भाजी खाल्ल्याने ढेकर येतात. आपण वाचन करताना आपल्याला ढेकर येतो, आळस येतो आणि यासाठी शेपूची भाजी खायची नाही. बाकी तुम्ही सर्व पालेभाज्या खाऊ शकता. फक्त तुम्हाला तेलामध्ये कढीपत्ता, फोडणीसाठी जिरे मोहरी टाकायची आहे. लसूण घालायचा नाही. तिखट मसाल्याचे पदार्थ घालायचे नाही. लाल चटणी टाकून तुम्ही साधी मीठ मिरचीची भाजी करून तुम्ही या दिवशी खाऊ शकता. त्याचप्रमाणे फक्त भात का खायचा नाही की त्याच्याने आळस येतो आणि म्हणून भात हा खायचा नाही. डाळी-साळी खाल्ल्याने ॲसिडिटी होते. आपल्याला 7 दिवस पारायण हे करायचं आहे. जागरणसुद्धा करायचं आहे. आपण वाचन करत असतो तर झोप होत नाही आणि त्यासाठी आपल्याला ॲसिडिटी होणारे पदार्थ हे खायचे नाही. आणि आता या 7 दिवसात जर का तुमचा उपवास आला तर मग खिचडी खायची नाही का? तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता. त्या दिवशी खिचडीमध्ये शेंगदाणे टाकू शकता. सर्व प्रकारचे फळ तुम्ही आणून खाऊ शकता. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, आम्ही चहा घेऊ की कॉफी घेऊ? बेकरीचे बिस्किट, खारी, टोस्ट खाऊ का? तर बघा, शक्य झाल्यास तुम्ही या 7 दिवसात बाहेरचे पदार्थ कुठलेच खाऊ नका. कारण बाहेरचे पदार्थ असतात ते सात्विक असतात का? शुद्ध मनाने केलेले आहेत का? विचार चांगले आहेत का? अडचणी किंवा मासिक धर्म पाळून या गोष्टी केलेल्या आहेत का? कारण आपण एवढी सेवा करत असतो, आपण एवढे नियम पाळत असतो, पण जर का छोटे छोटे नियम आपण पाळले नाही तर बघा, आपण जी सेवा करणार आहोत याचं फळ आपल्याला मिळणार आहे का? 7च दिवसांचा तर प्रश्न असतो. 7 दिवस तर असे होऊन जातात. त्यामुळे आपण आपल्या घरात होईल तेवढं घरातलंच अन्न खायचं आहे. पण परान्न मात्र कडकडीत वर्ज्य करायचं आहे. बाहेर कुठेही जेवायचं नाही. ज्या ठिकाणी मासिक धर्म किंवा इतर गोष्टी असतील त्या ठिकाणी जायचं सुद्धा नाही. घरात तुम्हाला दोन्ही वेळेला गोमूत्र किंवा गंगाजल पाणी शिंपडायचं आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर घर स्वच्छ करून घ्या. तुमच्या घरात जास्त महिला असतील तर मासिक धर्म अगोदर बघून घ्या. त्यानंतरच सेवेला सुरुवात करा. चुकून जर का सुतक आलं तर सेवा तुम्हाला करता येणार नाही. तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारून तुम्ही सेवा कशी करायची, काय करायची ती तुम्ही पाहून घ्या. किंवा तुम्ही तुमच्या गुरुजींकडून देखील ते पारायण तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. खाली झोपायचं आहे. ज्यांना खाली झोपणे शक्य नाही, ज्यांचं अंग दुखतं किंवा ज्यांना पूर्णपणे बेडरेस्ट आहे किंवा ज्यांना काही शरीराचे आजार, त्रास असतील त्यांनी गादी काढून घ्या. फक्त पलंगावर चटई टाकून किंवा सतरंजी टाकून त्यावर तुम्ही झोपू शकता. आता हे छोटे छोटे नियम झालेत. वाचन करताना आपल्याला एका बैठकीतच वाचन करायचं आहे. वाचन करताना कोणाशीही बोलायचं नाही. कोणी डिस्टर्ब करणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. वाचताना आसन घेऊनच बसायचं आहे. आपण गुरुचरित्राचे वाचन सकाळी 4 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत करू शकतो. 4 नंतर आपल्याला वाचन करायचं नसतं. त्यानंतर दुपारी 12 ते 12:30 यावेळेस चुकूनही वाचन करू नये. 12च्या आत तुमचे वाचन पूर्ण होईल या हिशोबाने तुम्ही वाचायला बसू शकता किंवा तुम्ही 12:30 नंतर सुद्धा वाचन करायला बसू शकता. कारण 12 ते 12:30 हा दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते. यात कुठलीही स्वामी सेवा किंवा दत्तसेवा आपल्याला करायची नाही. त्याचप्रमाणे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर
तुम्हाला वाचन करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण या काळात संपूर्ण शांतता असते. वातावरण शुद्ध असतं, सात्विक असतं, पॉझिटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर शक्य झाल्यास तुम्ही हे पारायण करण्याचा आतोनात प्रयत्न करा. पहिल्या दिवशी आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे आणि ही पूजेची मांडणी 7 दिवस तशीच ठेवायची असते. त्याचबरोबर तुम्हाला उद्यापन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी पूजेची मांडणी उचलायची आहे. त्याचप्रमाणे पूजेची मांडणी करताना ती अशा पद्धतीने करा की ती पूजा कुणीही हलवणार नाही किंवा धक्का लागणार नाही किंवा लहान मुलं जाऊन तिथं हलवाहलवी करणार नाही किंवा देवपूजा करताना आपल्याला सुद्धा अडचण होणार नाही. अशा ठिकाणी तुम्हाला पूजेची मांडणी ही करायची आहे. जिथं तुमचं देवघर असेल त्याच्या बाजूला तुम्ही पूजेची मांडणी केली तरीसुद्धा चालणार आहे, कारण पूजेची मांडणी पहिल्या दिवशी केल्यानंतर ती 7 दिवस हलवायची नसते. त्याचप्रमाणे आपण जो ग्रंथ पूजेच्या मांडणीच्या समोर पाटावर ठेवणार आहोत तो ग्रंथ देखील आपल्याला 7 दिवस हलवायचा नसतो, उचलायचा नसतो. वाचन झाल्यावर ग्रंथ रोज आपल्याला झाकून ठेवायचा आहे, परंतु कधीही उघडा ठेवायचा नाही. त्याचप्रमाणे रोज आपल्याला ग्रंथाची पूजा करायची आहे. तुम्ही वाचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर ग्रंथाला अष्टगंध, अक्षदा, फुलं अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे आणि मगच तुम्ही वाचनाला सुरुवात करायची आहे. त्याप्रमाणे वाचन झाल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. त्याचप्रमाणे ग्रंथाला नमस्कार करून तुमची जी काही इच्छा असेल, ज्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे पारायण करत असाल, तर ती इच्छा सांगून तुम्हाला ग्रंथ झाकून ठेवायचा आहे. वाचन करताना मोठ्याने वाचायचं नाही, शांततेतच वाचन करायचं आहे. आपण जे काही वाचतो आहे, ते शब्द बोलतो आहे, ते आपल्याला स्वतःला समजेल या पद्धतीने वाचन करायचं आहे. उगीचच उरकायचं म्हणून उरकायचं, पटापटा संपवायचं म्हणून वाचायचं, तर असं अजिबात करू नका. जर का तुम्ही अशी सेवा करत असाल तर अशा सेवेचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे वाचन करताना एका लयीत करा. तुम्हाला समजेल, तुम्हाला ऐकायला येईल इतपत आवाजात तुम्हाला वाचन करायचं आहे. चिडचिड करून वाचन करू नका, कारण या ग्रंथात एक एक शब्द हा अगदी अनमोल आहे, अगदी सोन्यासारखा आहे, काहीतरी शिकून जाणारा आहे. त्यामुळे आपण जे वाचतो आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आपण काय वाचतो आहे यातून आपल्याला काय बोध मिळतो आहे हे आपल्याला कळालं पाहिजे आणि याच हिशोबाने तुम्हाला हे पारायणसुद्धा करायचं आहे. आता ज्यांच्या मनात खूप भीती आहे की आम्ही हे पारायण करू शकतो का, तर हो, तुम्ही हे पारायण करू शकता. पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. शक्य झाल्यास स्वामींच्या केंद्रात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जा. एक नारळ, खडीसाखर ठेवा आणि त्यांना प्रार्थना करा की माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्या. मी ही सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त करत आहे. स्वामी समर्थ महाराज, मी ही सेवा करत आहे. मी पहिल्यांदा करत आहे. मी अज्ञान आहे, मी बालक आहे, मला काहीच कळत नाही. मी सेवेला सुरुवात करणार आहे, ती तुम्ही निर्विघ्नपणे पार करून घ्या. तुम्हाला फक्त असं म्हणायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, तुम्ही सेवेला सुरुवात करा. तुम्हाला जरी काही येत नसेल, काहीही माहिती नसेल, तरी 7 दिवसात तुमची ही सेवा कशी पूर्ण करून घ्यायची हे आपले महाराज बघणार आहेत. कारण करता करविता स्वामी समर्थ महाराज आहेत. आपण फक्त करणार आहोत. आपण फक्त करायचं आहे. करून घेणारे ते स्वतः आहेत. त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची आहे आणि या सेवेचं फळ अतिशय प्रभावी आहे. भरपूर जणांना या सेवेने अनुभव आलेले आहेत. अनेकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. ज्यांना मूल होत नाही त्यांना मुलं झालेली आहेत. ज्यांना नोकरीच्या समस्या असतील त्यांना नोकरी लागलेली आहे. फक्त सेवा करताना मनापासून करा, श्रद्धेने करा, विश्वास ठेवून करा. चुका प्रत्येकाकडूनच होत असतात. काही ना काही चुका होत असतात. जर का चूक झाली तर आपण क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि आपली सेवा ही आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आता पूजा मांडणी केल्यानंतर तुम्हाला जर का दिवा अखंड प्रज्वलित करायचा असेल
तर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता किंवा फक्त सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करा. ज्यावेळेस तुम्ही सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता. आता रोज तुम्हाला आधीचं जे निर्माल्य काढून टाकायचं आहे. रोज तुम्हाला पूजेला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. स्वामींची मूर्ती ठेवली असेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर रोज पाण्याने अभिषेक देखील करू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच करावा. त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी जी सुकलेली पानं असतात ती पानं तुम्ही काढून टाका आणि नवीन विड्याची पानं ठेवा. दत्तांची मूर्ती असेल, स्वामींची मूर्ती असेल तर उद्यापनाच्या दिवशी देखील तुम्ही त्यांना अभिषेक हा घालायचा आहे आणि जुनं निर्माल्य सर्व साफ करायचं आहे. फडक्यावरती धूळ असेल, कचरा असेल तर तुम्ही एका कपड्याने तो साफ करून घ्या. रोज नवीन रांगोळी तुम्ही काढू शकता. या सेवा तुम्हाला रोजच्या रोज करायच्या आहेत. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आरती करण्याचा प्रयत्न करा. रोज तुम्ही घरात तुमच्यासाठी जो स्वयंपाक करणार आहात त्याचाच नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालणार आहे. ज्या दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी काहीच नसेल त्या दिवशी पूजा करताना तुम्हाला एका वाटीत खडीसाखर, दूध याचा नैवेद्य दाखवावा. फळांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. तुम्हाला नैवेद्य दाखवून त्यामध्ये तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे. जेवढे पदार्थ असतील त्यावर तुळशीचं पान तुम्हाला आवर्जून ठेवायचं आहे. आता हे पारायण करताना आषाढी एकादशीसुद्धा येणार आहे. मग त्या दिवशी तुम्ही तुमच्या उपवासाच्या पदार्थांचा किंवा फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालणार आहे आणि तोच नैवेद्य तुम्ही खाल्ला तरीसुद्धा चालणार आहे. तर गुरुपौर्णिमेचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या गुरूंचे नाव नक्की लिहा. धन्यवाद.